शहरात निर्भय बनले बदमाश. पत्रकाराच्या घरात घुसून कुटुंबावर हल्ला. हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. काही गुंडांनी पत्रकाराच्या घरात घुसून त्यांच्या पत्नी आणि मुलावर चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला आहे. सध्या शहरात वाढत चाललेल्या गुन्हेगारी घटना ही चिंतेची बाब असून, तेथे लुटालूट, चोरी किंवा कोणावरही शस्त्र घेऊन हल्ला करण्याची पोलिसांची धास्ती नसून अशा गुंड व बदमाशांवर पोलिसांची कारवाई अपुरी ठरत आहे. कल्याण-मुरबाड रोडवरील सीमा रिसॉर्ट मागील आणखी एक लढाई म्हणजे वृत्तपत्राचे संपादक मुन्ना मिया यांचे घर. बुधवारी रात्री 8:15च्या सुमारास हर्ष लिंगळे, अर्जुन जेडिया आणि अक्षय जाधव आणि त्यांच्या साथीदारांनी मुन्ना मियांच्या घरात घुसून मुन्ना यांचा मुलगा नेहल आणि त्याच्या पत्नीवर चाकूने हल्ला केला, तर आरोपी फरार झाले. या हल्ल्यात नेहल गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी उल्हासनगर येथील कॅम्प 3 येथील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील काही वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे समोर आले आहे, जिथे असे सांगण्यात आले की काही दिवसांपूर्वी एक आरोपी चॉल येथील एका मुलाला मारहाण करत होता, त्यामुळे चौलच्या लोकांनी मिळून त्याला मारहाण केली. आरोपींचा पत्रकाराच्या मुलावर संशय होता. या संशयातून आरोपींनी काल हा प्रकार केला. या घटनेत वॅगनआर कारचाही वापर करण्यात आला असून ती मिश्रा नावाच्या व्यक्तीची असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेबाबत टिटवाळा पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून हल्ल्याची संपूर्ण घटना शेजारी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. साथ की घटना है। 4 जन आए थे मेरे यहाँ पे घर पे, जबरदस्ती दरवाजा तोड़ के घर में घुसे और गला काटने वगैरह की धमकी देने लगे, चाकू से वार करने लगे। मैं सर गला बचाने गया तो सर के यहाँ पे कान पे वार लग गया उनका। क्या वजह था आपके ऊपर हमला? ऐसे ही दारू पी के गुंडागर्दी करनी है। जानते हैं? हाँ, एक अक्षय जादव था, उसमें एक बंटी था और 2 पता नहीं कौन थे। ये कितने बजे की घटना और कहाँ पे हुई? 7:45 के अराउंड की घटना है। शिकायत आपने पुलिस में की? नहीं, अभी आके मैं MLC किया ना। के ऊपर और मेरी मम्मी को लगा, वो बीच में बचाने आई तो उसको भी चाकू मारा हाथ पे। इंसाफ चाहिए बस, और कुछ नहीं। उन गुनहगारों को उनकी सजा मिलनी चाहिए। बस पूछो ना। तो पुलिस से हम ये मांग करते हैं कि जो कल्प्रिट है वो अभी पुलिस जेल से छूट के आया है और इतना बड़ा उसने कदम उठाया है, वापस कुछ ना करे। हमारे घर वाले को, फैमिली को बहुत खतरा है। जल्द से जल्द उनको गिरफ्तार किया जाए और हमें इंसाफ मिले।